हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यांनाच माहिती आहे की किती गरम होतं आहे. उन्हाळा स्टार्ट झाला आहे आणि केक करणं पण अवघड झालं आहे. तर आज होती मला हाफ KG डार्क चॉकलेट केकची ऑर्डर. तर तुम्ही बेस बघितलाच की किती छान बेस तयार झाला आहे, किती फ्लफी झाला आहे आणि एकदम छान फुगला आहे तो, म्हणजे एकदम मस्त झाला आहे बेस. तर मी ह्यावेळेस ठरवलं की थोडा वेगळ्या टाईपचा चॉकलेट केक रेडी करावं. मी यूट्यूबला एकदा रेसिपी बघितली होती, सो मी त्या टाईपमध्येच केला. तर मी तुम्हाला प्रोसेस सांगते की मी हा चॉकलेट केक कसा बनवला आहे. तर ह्या बाउलमध्ये जे आहे ह्याच्यामध्ये मी कायम शुगर सिरप घेत असते. तर मी ह्यावेळेस शुगर सिरप आणि जे मी चॉकलेट सॉस असतो तो मी त्याच्यामध्येच मिक्स केला आहे आणि त्याला एकदम प्रॉपर मिक्स करून घेतलं आहे. तर जो बेस आहे तर बेसवर मी हे दोन मिक्स केले आणि हे जे रेड बाउलमध्ये आहे त्याच्यामध्ये मी गनाश तयार करून घेतले. जी ग्लेज असते मी एकदम टॉपला टाकत असते. तर बेसच्या वरती मी हे सिरप टाकून घेतलं, सगळं शुगर सिरप, आणि त्याच्यामध्ये मी चॉकलेट सॉस टाकला होता, ते टाकलं मी. त्याच्यानंतर मी चॉकलेट क्रीम तयार करून घेतली होती. त्याच्यावरती मी चॉकलेट क्रीमचा लेअर दिला आणि चॉकलेट क्रीमच्या वरती मी ग्लेजचा लेअर दिला. तर अशीच मी सेम प्रोसेसवरती पण केली. ही ग्लेज आहे जी मी रेडी केली आहे. ह्या ग्लेजची पण फुल व्हिडिओ आणि फुल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर उन्हाळा होता म्हणून ती थोडी जास्तच लवकर मेल्ट होत होती आणि नंतर चोको चिप्सही भरपूर टाकले. आणि ही ऑर्डर मला खूप अचानक आली होती. आमचं रिलेटिव्ह आहे हे एक, आणि म्हणजे लांबचं रिलेटिव्ह आहे. तर त्यांना फक्त टेस्टसाठी हवा होता केक, सो त्यांनी हाफ KGचा केक टेस्टसाठी नेला. त्यांची 2 लहान मुलं आहेत, तर त्यांना चॉकलेट फ्लेवरमध्येच हवा होता केक. तर हा होता माझा टॉपचा लेअर, आणि टॉपच्या लेअरलासुद्धा मी ते टाकून घेतले, ती ग्लेज, कारण फ्लेवर छान येईल म्हणून मी टाकला. त्याच्यानंतर साईडने मी कोटिंग करायला घेतली केकला. ही ब्राऊन क्रीम आहे, चॉकलेट क्रीम जी मी रेडी केली आहे. तर चॉकलेट क्रीमने मी कोटिंग करायला घेतली. साईडने तर झाली, आता वरतून पण केली. आणि कोटिंग झाल्यानंतर तर सगळ्यांनाच आता माहीत झालं आहे की मी क्रम कोट झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवते केक, कारण हे दिसतंय तुम्हाला की क्रीम आता थोडी थोडी मेल्ट व्हायला लागली आहे. त्यामुळं फास्टमध्ये करून मी केक फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवला. तर हा होता सेट झालेला केक. आणि इकडे मी क्रीम एकदम प्रॉपरली मिक्स करून घेते आहे, कारण मला अजून एक लेअर द्यायचा होता कोटचा, त्यामुळं. आणि मिक्स करून घेतल्यानंतर मी कोट करायला घेतलं परत. क्रम कोटच्या वरती अजून एक लेअरचा कोट दिला. तर हे दिसतंय तुम्हाला की क्रीम खूपच मेल्ट झाली आहे. सो मला एकदम फास्ट हात चालवायचा होता आणि मी तोच प्रयत्न करते की अजून क्रीम मेल्ट व्हायला नको. आणि हा केक त्यांना द्यायचा होता 7-7:30 वाजता, आणि मला ऑर्डर आली होती 3 वाजता. तर ऑर्डर आल्या मी लगेच केक करायला घेतला. आणि ही अजून फिनिशिंगच होती आहे माझी, कारण प्रॉपर फिनिशिंग झाली तरच केकला लुक खूप छान येतो. आणि केकवर तर असं काही नाव वगैरे काही टाकायचं नव्हतं, पूर्ण चॉकलेटच केक हवा होता त्यांना. सो एवढं पण काही टेन्शन नव्हतं ह्या केकचं. केक पूर्णपणे सेट होणारच होता आणि छान लागणार होता. तर ही मी एकदम थिकवाली ग्लेज रेडी करून घेतली होती, जी वरतून ॲज अ टॉपला मी यूज केली आहे, पूर्ण चॉकलेट ट्रफल केक म्हणून. तर ही अशी मी स्प्रेड करते छान, कारण ती सगळीकडून ड्रिपिंग झाली पाहिजे. सगळीकडून ड्रिपिंग झाली तर छान वाटतो हा केक, आणि केकला लुकही खूप सुंदर येतो. सो मी सगळीकडून प्रॉपर ड्रिपिंग होईल असं ट्राय केलं. मध्ये मेसी डिझाईन करायला ट्राय केलं, मेसी डिझाईनच बनवते आहे, बट ते चॉकलेट गरमीमुळे लवकर मेल्ट होत होतं, सो ती मेसी डिझाईन प्रॉपर झाली नाही. त्यामुळं मी हे झाल्यानंतर फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवला केक. आणि वरचं ग्लेज थोडं थिक झाल्यानंतर परत माझ्या छोट्या स्पूननी मेसी करून घेतलं. तर ॲक्च्युली काय झालं, कोट झाल्यानंतर मी बेस पुसायचा, क्लीन करायचा विसरले होते. तर नेहमी लक्षात ठेवा, कोट झाल्यानंतर पहिले बेस क्लीन करून घ्या आणि मग तुम्हाला जी डिझाईन करायची आहे ती करा, कारण नंतर जर तुम्ही कराल तर ते तुम्हाला खूप अवघड जाईल करायला, कारण तुम्ही आत्ता बघताच आहे मला ते क्लीन करायलाच खूप वेळ गेला आणि चॉकलेटही खूप मेल्ट झालं होतं, सो खूप प्रॉब्लेम झाला मला. तर लास्टला तुम्हाला केकचं फायनल लुक हा दिसेलच. आणि अशी होती माझी आजची ऑर्डर, आणि असा मी केला होता चॉकलेट केक. तर तुम्हाला कसा वाटला हा केक नक्कीच सांगा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सगळ्या न्यू व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. खूप सपोर्ट करा, खूप प्रेम द्या. थँक्यू.